आता आपण शेव टाकून घेऊया. दिसते हे बघा. असे तुम्ही नीट मळलेलं असलं ते बघा एकदम अशी परफेक्ट गोल गोल बनते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉग मध्ये. सो हा जो महिना आहे तो पूर्ण आहे दिवाळीचाच महिना. सो आता आपण फराळाला स्टार्ट करणार आहोत. ही सिरीज जी आहे ती आपण फराळ बनवणार आहोत या सिरीज मध्ये. सो आज जे आहे ते आपण बनवणार आहोत शेव, बेसनाचे शेव, प्लेन वव्यावाले शेव बनवणार आहोत. सो मी दाखवते आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागतंय. आपण 1 किलोची शेव करणार आहोत. सो ते बघा 1 किलो मी सम्राट बेसन पीठ घेतलंय. आता आपण त्याला चाळून घेऊया. म्हणजे चाळलं की कसं एकदम असे मस्त प्लेन शेव येतात, म्हणजे गुठळ्या नाही बनत. हे बघा तुम्ही बघू शकता याच्यात गुठळे गुठळे आहेत. सो आपण मी याला पूर्ण चाळून घेते, मग मी दाखवते नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला काय ऍड करायचंय. सो गाईज आता आपण त्याच्यात खायचा सोडा ऍड करणार आहोत. हे बघा तो आपण ऍड करून टाकूया त्याच्यात. सो गाईज आता नेक्स्ट आपण टाकतोय ववा ऍड. मस्त क्रश करून ऍड करायचं त्यात, म्हणजे त्याचं छान फ्लेवर येतो. सो गाईज आता आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता हे करून आपण मिक्स करून घेऊया याला. हे बघा असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ, ववा, सोडा सगळं छानसं मिक्स होऊन जातं. सो गाईज आता आपण कडकडीत तेल ऍड करणार आहोत त्यात. जोपर्यंत आपण तेल मीठ ऍड करत होतो तोपर्यंत मी गॅसवर 4-5 पळी तेल गरम करायला ठेवलं होतं. सो आता ते ऍड करूया. याला चम्मचने आपण मिक्स करून घेऊया आता, कारण की ते गरम आहे. थोडंसं कोमट झालं पीठ की आपण हाताने मिक्स करूया. हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा गाईस असं आपल्याला हातावर घेऊन त्याला सोळून घ्यायचंय चांगलं, म्हणजे ते सगळं तेल मीठ सगळं मिक्स छान होतं. सो गाईस आता आपण पाणी टाकून ते पिठाला मळून घेणार आहोत. हे नॉर्मल पाणी आहे, साधं आपलं प्यायचं पाणी आहे. आपण काहीच गरम कोमट वगैरे पाणी नाही वापरत आहे. तर असं पाणी ऍड करून मस्त त्याला कालून घ्यायचं. हे बघा गाईस हे असं झालं पाहिजे. बघा आपलं शेवचं पीठ. याला 1 तांबा आणि 2-4 चम्मच वर आपण पाणी ऍड केलेलं आहे. हे बघा एकदम परफेक्ट पीठ दिसतंय बघा आपलं. हे बघा असे मग शेव. आता काय करूया आपण याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपलं तेल तापतं, मग लगेच साच्यामध्ये टाकायचं आणि लगेच शेव काढायची. सो हे बघा गाईस आता आपलं पीठ छानसं मुरलेलं आहे. आता आपण ते साच्यामध्ये ऍड करूया. मी दाखवतो तुम्हाला, थांबा. तेव्हा साच्याला थोडंसं तेल पाणी लावून घ्यायचं आतमधून आणि असं भरायचं त्याच्यात पीठ. सो हे बघा गाईस आता आपण शेव टाकून घेऊया. दिसते हे बघा असे. वा खूप ताकद लागते बरं गाईस याला. हे बघा किती छान दिसते बघा. याला थोडंसं ना सेटल होऊ द्यायचं काही सेकंडसाठी, मग त्याला थोडंसं हलवून बघायचं किती झालंय का, चिपकलंय का वगैरे. बघा किती छान दिसते. मी याला टर्न करून घेते, म्हणजे थोडंसं तळू देते, टर्न करते मग दाखवते. हे बघा गाईस दोन्ही साईडनं आपण तळून घेतलं त्याला. हे बघा किती छान दिसतं. त्याला आपण काढून घेऊया. सो गाईस फायनली जे आपले शेव आहे ते रेडी झालेले आहे. बघा मी दाखवते. हे बघा हे बघा आपण थोडेसे छोटे शेव केलेले आणि हे बघा हे मोठे शेव पण केलेले. इकडचा हे बघा दिसतंय का किती छान दिसतंय. आता रिव्ह्यू देते कसे झाले आपले शेव. ते खाऊन बघते कसे झाले. आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा इझिली तुटते, आतमधून कच्चे नाही काहीच नाही. तेलने परफेक्ट काम केलेलं आहे. मस्त मस्त याची वव्याची टेस्ट येते, खूप छान लागतंय. एकदम क्रिस्पी आहे. आणि हे बघा एकदम पीठ तुम्ही नीट मळलेलं असलं ते बघा एकदम अशी परफेक्ट गोल गोल बनते. बघा हे बघा अशी बनते, एकदम परफेक्ट बनते. खूप छान लागते. एकदम रेडीमेड जशी असतात तसेच लागतात. खूप छान लागतं. हे बघा एक नंबर लागतं. सो असेच नवनवीन छान व्लॉग्स बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मला नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायची. आता फराळ आपण आता शेव बनवले आहे. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे. सो आता हे झालंय तर मी मस्त एन्जॉय करते. तर थोडं बसते एन्जॉय करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.